नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. क्रांती चौकात सर्वपक्षीय पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्या वतीने जंतर मंतर विद्यार्थी लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन आलेख करण्यात. जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांवरील झालेल्या लाठी हल्ल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकील संघाचे क्रांती चौकात निषेध आंदोलन. DMIC मार्फत 15 एकरात क्रीडा संकुल उभारण्यासह हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जिल्हा मराठी विकास केंद्रास 10 कोटी रुपयांच्या मंजुरीचे उद्योगमंत्री सामंतांचे आश्वासन. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार सकारात्मक असून पुढील 2 ते 3 दिवसात मोठा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारकडून घेतला जाण्याचा पालकमंत्र्यांचा दावा. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत सिंधेवाहीत 1 दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सहव्यवस्थापकीय प्रादेशिक कार्यालय येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुपचूप व जबरदस्ती स्मार्ट मीटर लावण्याविरोधात करण्यात आली निदर्शने. घाटी प्रशासनास करोडो रुपये रुग्णसेवेकरिता शासन देत असते तरी दुसरीकडे सुविधांच्या नावाने नुसतीच बोंब असल्याचे चित्र. 24 जुलै ते 5 ऑगस्ट विखुरलेल्या पावसाची मराठवाड्यात शक्यता तर कोकण पट्टीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांनी केली व्यक्त. बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानखेडे नगरात बंद घर फोडून लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी. CCTV फुटेजच्या आधारे आरोपी काही तासातच जेरबंद. सहाय्यक इन्स्पेक्टर पदी पदोन्नती झाल्याबद्दल भास्कर नरोडे यांचा बहुजन कृती समिती व परिवर्तन ग्रुपच्या वतीने सत्कार संपन्न. रामानंद इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित कार्यक्रम चिमुकल्या वारकऱ्यांच्या सादरीकरणाने भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न. संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूलमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अभिवादन कार्यक्रम संपन्न. शेवगाव तालुक्यातील श्री भगवान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह वारकऱ्यांच्या वेशभूषेत ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरीच्या जयघोषात काढली दिंडी.